आज आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिक्रिया बघितली कुंभमेळ्यामध्ये आणि नाशिकमध्ये होण्याचं प्रसंग थोडी घेतलं. तर त्यात ते बोलले की बा मागील कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी चुकून झाडं लागले गेलेत किंवा मागील कुंभमेळ्याच्या वेळेस इथे झाडं नव्हते, आपण ते सगळे कमी केले होते वगैरे. तर सर, जी चूक झाली ती नाशिककरांच्या भविष्यासाठी चांगली झाली. तुमच्याकडनं जी काही नगरपालिकेकडनं आहे त्या ठिकाणी झाडं लावलं गेले आणि ते अतिक्रमण होईल म्हणून तुम्ही लावली ते झाडं, पण ते नाशिककरांच्या भविष्यासाठी खूप चांगले होते. ती चूक तुमची आम्ही मान्य केली, आम्हाला आमच्यासाठी खूप चांगली झाली. पण सर, तुम्ही आता जे म्हणतात की ह्या कुंभमेळ्यात काही झाडं तोडावं लागतील आणि खूप साधुग्राम वगैरे तुम्ही म्हणता बांधावं लागेल. पण सर, ह्या ठिकाणी आपण बघतोय की हे जे झाडं आहेत हे आता नाशिकला ऑक्सिजन देत आहेत. नाशिकचा जवळजवळ 25% भाग या तपोवनातल्या झाडांमुळे, आणि तपोवन जे वन आहे ते वन ह्या झाडांमुळे आज आबादित म्हणजे आबादित आहे. तपोवन नाव अजून टिकून आहे. तर तुम्ही ते तोडू नका. आणि तुम्ही हे झाडं तोडल्यानंतर जे आपली नगरपालिका यांनी टेंडर काढले की या ठिकाणी माईस हब वगैरे तुम्ही उभारणार आहे, म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल उभारणार आहे, कॉन्क्रीटचं वन तुम्ही तयार करणार आहे. तर आमचं सर्व नाशिककरांचं हेच म्हणणं आहे की आमचा श्वास, आमचा अभिमान जो हे तपोवन आहे तुम्ही नष्ट करू नका आणि हे झाडं तोडू नका. आमचा कुठलाही नाशिककरांचा किंवा कुठल्याही पर्यावरणप्रेमीचा होऊ घातलेला नाशिकमध्ये होऊ घातलेला कुंभमेळ्याला कुठंच विरोध नाहीये, कुठल्या साधुग्रामला विरोध नाही. फक्त आमची एवढीच मागणी आहे की ह्या ठिकाणी जे वृक्ष तोड होणार आहे ती होऊ देऊ नका. धन्यवाद.